सतेज पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होणार अशी चर्चा आता रंगतीये। एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय, महाविकास आघाडीच्या गोटातून ही मोठी बातमी येतेय। सतेज पाटलांचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून नाव समोर येत आहे। खरं तर काँग्रेसचे हे नेते आहेत आणि काँग्रेसच्या गोटा पदरामध्ये विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद पडतंय का हे पाहावं लागणार आहे। सतेज पाटील यांची या ठिकाणी वर्णी लागणार असं कळतंय। एकंदरीतच काँग्रेसमध्ये मोठं नाव आहे, कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं नाव आहे आणि सतेज पाटील यांची एकंदरीत कारकीर्द पाहिली तर अतिशय कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे। आणि अशातच आता काँग्रेसकडून जेव्हा विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद मागितलं जात आहे तेव्हा सतेज पाटलांचं नाव प्रकर्षाने पुढे येणं खूप काही बोलून जात आहे। त्यामुळे मोठी अपडेट आताची पाहतोय आपण, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेसनं दावा केलाय आणि अशात आता सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे। सतेज पाटलांच्या गळ्यात ही माळ पडते का पाहावं लागणार आहे। आज सकाळपासूनच विधान भवन परिसरामध्ये सतेज पाटील जे आहेत ते दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, काय सांगाल, सतेज पाटलांची वर्णी लागू शकते का आणि जर त्यांची वर्णी लागणार असेल तर असे कुठले त्यांचे गुण आहेत, त्यांचे प्लस पॉइंट्स आहेत ज्यामुळे काँग्रेसने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे? नक्कीच सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून चर्चा जोरदार सुरू आहे। यासाठी ठाकरे गट दावा करणार आहे आणि त्या संदर्भातील पत्र देणार आहे। त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद ठाकरे गट घेणार असेल तर वरचं म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जे ऑगस्टमध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यानंतर ते रिक्त होणार आहे, ते पद काँग्रेसला हवंय। कारण एकंदरीतच आपण पाहतोय गिरीश की जर विधानसभा ठाकरे गटाकडे असणार असेल तर विधान परिषदेचं काँग्रेसकडे पद जाण्याची गोष्ट आहे।